नमस्कार TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला आणि माझ्यासोबत आहे। नमस्कार, मी सागर जोशी। तर बूथवर काम करणाऱ्या पवार गटाच्या कार्यकर्त्यांना दत्ता भरणेंकडून शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय। तर रोहित पवार यांच्याकडून दत्ता भरणे यांचा व्हिडिओ देखील ट्विट करण्यात आलेला आहे आणि रोहित पवार यांनी दत्ता भरणे यांच्यावर शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे। तर रोहित पवार यांच्याकडून दत्ता भरणे यांचा व्हिडिओ देखील ट्विट करण्यात आलेला आहे। सता रोहित पवार आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत। रोहितजी, स्वागत तुमचं। दत्ता भरणेंचा हा व्हिडिओ तुम्ही ट्विट केलेला आहे, त्यामध्ये ते नेमकं काय म्हणतात, तुमचा काय आरोप आहे? नाही, ते अशी भाषा वापरतात जी कदाचित मी आता तुमच्याशी बोलू शकत नाही, एवढ्या खालच्या लेवलची भाषा आहे। म्हणजे शिव्या किती लेवलला असू शकतात हे कुठेतरी जर कोणाला काही समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तिथं बघावा। आता ते कोणाला बोलतायत? तर गवळी नावाचा एक आमचा बूथ कार्यकर्ता आहे, त्यांना ते तिथं शिवीगाळ करतात। तसंच भरणे कुटुंबातूनच म्हणजे त्यांच्या भावकीतूनच काय आमचे बूथ कार्यकर्ते आहेत, त्यांच्या विरोधात ते तिथं बोलतायत। आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर वेल्ल्याला मी जो गुंडाचा फोटो ट्विट केला होता 2 दिवसापूर्वी, तो एका बूथवर येऊन गुंडागर्दी करून गेला। बारामतीमध्ये आमच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली, तर काही ठिकाणी बूथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न तिथं झाला। त्यामुळे हे जे काय चालू आहे ना, ते लोकशाहीच्या विरोधात आहे आणि हे जे चिडचिड आता चालली ना यांची, ती चिडचिडच खूप काय सांगून जाते असं मला वाटतं। रोहितजी, याआधी तुम्ही पैसे वाटल्याचा आरोप केलेला आहे अजितदादा गटावर, त्यानंतर आता गुंडांचा वापर केल्याचाही आरोप केला आणि आता तुम्ही दत्ता भरणेंवर हा गंभीर आरोप करताय की त्यांनी बूथवरच्या व्यक्तीला शिवीगाळ केलेली आहे। याला आरोप नाही म्हणत, याला पुरावा देणार म्हणतात। मी पुरावा दिलाय। आता ते भरणे साहेबच आहेत ना तिथं बोलत असताना का कुणी हमशकल आहे। त्यानंतर तिथं वेल्लेमध्ये आम्ही पुरावे दिले, तिथं आता सीसीटीव्हीचं फुटेज पण मी तुम्हाला पाठवतो। त्यानंतर जे शेळके आमदार आहेत मावळचे, त्यांचा कुठं ते चुलता का भाऊ हा तिथं पैसे काल वाटत होतात आणि शेळक्यांचा एक कार्यकर्ता बोरमध्ये पैसा वाटत होता, तोही व्हिडिओ आम्ही विथ प्रूफ दिलाय। आणि गरिबासाठी बँक 5ला बंद होती आणि इलेक्शनच्या आधी मी आधी सांगितलं होतं 500च्या नोटा पीडीसीसी आणि बारामती बँकेतून गायब झाल्यात। आता काल गरिबाला 5 आणि पैसे वाटायला 1 वाजेपर्यंत पीडीसीसी बँक चालू, म्हणजे वा रे वा, काय चाललंय या लोकशाहीचं। त्यामुळे हे जे दबाव तंत्र आणि जे म्हणतो ना पैशाचा माज आहे ना, हे सामान्य लोक उतरवतील। जी जी रोहितजी, थोडंसं थांबाल तुम्ही फोन लाईनवर। दत्ता भरणेंचा हा जो व्हिडिओ आहे तुम्ही दिलाय, त्यामध्ये ते काय म्हणतायत ते आपण पाहूया। इथं गावात आहे, म्हणायचं ना तू कोणाला काय असं सांगतोय तुला, पुढे नीट कर, नीट काही कर बोलू नाही तुला, पण आज सांगतो तुला मी। आणि माझ्याशी गाड कर ना, कुणाला सोपं नाही गावात, वाटच लावल्या कधी तुम्हाला मी सांगतो। हे काय असतं की याच्याने जातील इलेक्शन होऊन जाईल, नंतर कोणी तुम्हाला आई बाप, तुम्हाला माझ्याशिवाय कोण नाही गावाला आई बाप। तू करणार प्रपंच दात गुतल्यानंतर माझीच मदत लागते ह्या सगळ्यांना, लागते का तुला मदत? लागते का नाही सांग? काय तू जातील घर गंमत करून? नाही सांगतो तर ते सांग, तू नीट जागेवर बस, लय जास्त करू नको, मस्त माही करू नको। पडला तुला काय केलंय मी तुला सांगतोय, तू नीट सांगतोय तर मी कार्यकर्त्यांमधील वाद सोडवत होतो असं दत्ता भरणे यांचं म्हणणं आहे। रोहित पवारांच्या ट्विटवर भरणे यांनी TV9 मराठीला ही प्रतिक्रिया दिली आहे। कार्यकर्त्यांमधला वाद सोडवत होता असं दत्ता भरणेंनी म्हटलंय। जे रोहितजी, दत्ता भरणेंची ही प्रतिक्रिया आली आहे की मी कार्यकर्त्यांमधला वाद सोडवत होतो। वा, असा वाद सोडवला जात असेल तर वा रे वा, एकदम भारी। म्हणजे शिवाय द्यायच्या, आई बहिणीवरनं शिवाय द्यायच्या आणि वाद मिटवायचा, म्हणजे ही पद्धत आहे का? हेच आम्ही म्हणतो, हे दडपशाहीला कुठेतरी वातावरण घेऊन जाण्याचा प्रयत्न अजितदादा पवार त्यांचे सर्व पदाधिकारी करत आहेत आणि हे दाखवलं। त्यामुळे ते काही बोलले तरी या व्हिडिओ मधले दत्ता भरणे आहेत का हे दत्ता भरणेंनी सांगावं। तर नाही तर दादा म्हणायला मोकळे झाले की रोहित पवारांच्या डोक्यावर परिणाम झालाय। जी जी रोहित पवार, या संदर्भात तुम्ही तक्रार केली का आणि त्याची किती दखल घेण्यात आली आहे? कारण तुम्ही त्या 100% आम्ही तक्रार केली आहे, ऑनलाईन केली आहे, आता बघू काय होतं। जी, खूप खूप धन्यवाद रोहितजी, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल। शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आपल्याशी बोलत होते। दत्ता भरणे यांचा हा व्हिडिओ त्यांनी ट्विट केलेला आहे आणि त्यांनी बूथवरच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांनी केला, तसंच या संदर्भात त्यांनी ऑनलाईन तक्रार देखील केली आहे।